हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू ज्योतिष रेसिपीज. आणि आजचा बेत आहे फिशचा. तर आपण मासे आणलेले आहेत आणि हा हलवा मासा आहे आणि ह्याला आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि ह्याला आपण मसाले लावून घेतो आहे, ज्याच्यामध्ये मी हळद टाकली आहे, मीठ टाकते आहे आणि थोडंसं आपण ह्याच्यामध्ये मिरची पावडर ॲड करून घ्यायची आहे किंवा जसं पण तुम्हाला टेस्ट वाटत असेल जास्त पण ॲड करू शकता. मी इथे फक्त हाफ टीस्पून घेतलं आहे आणि इथे मी कोरिएंडर पावडर ॲड करून घेतले, धणे पावडर आणि अद्रक आणि लसूणचं पेस्ट ॲड करून घेतलं आहे मी ह्याच्यामध्ये आणि चिंचेचा कोळ ॲड केलेला आहे. आता मस्त ह्याला लावून घ्यायचं आहे आपण. आणि इथे एका पिठामध्ये इथे एका प्लेटमध्ये पीठ घ्यायचं आहे तांदूळाचं आणि त्याच्यामध्ये मी इथे मिरची पावडर आणि हळदी आणि मीठ हे ॲड करून घेतलं आहे. मस्त त्याला मिक्स करून घ्यायचं आहे, कारण त्याला व्यवस्थित आपण कोट करू शकतो. तुम्ही तांदळाच्या पिठाच्या ऐवजी रवा पण घेऊ शकता. रव्यामध्ये पण हेच सगळे मसाले ॲड करायचे तुम्हाला. आता जे आपण फिशमध्ये मसाला लावलं होता ना, ते स्वच्छ सगळ्या पूर्ण जेवढं पण फिशचे हे आहेत ना पीसेस आहेत, सगळ्याला व्यवस्थित लावून कालवून घ्यायचे आहे मस्त. आणि इथे मी पॅन ठेवलेलं आहे गॅसवर आणि पॅन व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे, तेव्हाच हा नॉनस्टिकसारखा वर्क करेल. आणि जे आपण फिश बनवलं ते मस्त ह्याच्यामध्ये कोट करून तव्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि हे याला मस्त दोन्ही साईडला 2-2 3-3 मिनटं मस्त जोपर्यंत कडक होत नाही ना तोपर्यंत फ्राय करून घ्यायचे. तर तुमच्या घरात रविवारी काय बनलं आहे ते मग नक्की कमेंट करून सांगा. आणि मला तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि ह्याच्यामध्ये अजून काही ॲड करायचं असेल तर तेही सांगा. मी मस्त ह्याला दोन्ही साईडला 2-2 3-3 मिनटं एकदम कडक होऊस तर फ्राय करून घेतलेलं आहे. आणि जेव्हा मी ह्याला काढते तेव्हा तुम्ही बघू शकता की एकदम छान कडक एकदम फ्राय केले गेलेले आहेत. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. अँड प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब ज्योतिष रेसिपीज. तुमच्या घरी आज काय बनले ते नक्की शेअर करा. सो थँक्यू, बाय बाय.